चंद्रहार पाटील म्हणतो आम्ही. काँग्रेस. सांगली चंद्रहार पाटील. काय औंधा काय होईल वाटते सांगली लोकसभेला? काय विशाल पाटील येईल असं म्हणतो. ते अधिकारी काय करा, ती मशीन बंद करा. मशीनवर सगळं झोल आहे. काय औंधा सांगली लोकसभेत काय होईल वाटते? काँग्रेस विशाल पाटील. काय सांगाल का? आम्ही काय सांगतो माहिती आहे का, भाजपचं कामकाज चाललेलं चांगलंच आहे. 70 वर्ष ह्यांनी केलं, काय केलं? चुत्या बनायचं काम चालू आहे मोदी सरकारचं. समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा मध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक फॅमिलीसाठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम. आमची इतर वैशिष्ट्ये: महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम, सर्व आवश्यक नागरी सुविधा हाकेच्या अंतरावर, ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत. त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा, कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का. पत्ता: रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टिन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा. बुकिंग साठी संपर्क 87 66 56 15 83. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील पलूस तालुक्यातील कुंडल या अत्यंत ऐतिहासिक अनेक क्रांतिकारकांचं गाव असलेल्या भूमीमध्ये आज आपण आलेलो आहोत. आणि आज आपण या ठिकाणी सामान्य मतदार असतील, या गावातील नागरिक असतील, शेतकरी असतील, यांच्या मनात नेमकं लोकसभेविषयी काय आहे आणि जनतेच्या मनात नेमकं काय आहे, हा थेट सर्वे आम्ही तुमच्यापर्यंत स्पेशल गोष्टच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. काय वातावरण काय वाटतंय लोकसभेच्या दृष्टीनं यावेळेला? चंद्रहार पाटील म्हणतो आम्ही. बरं. दुसरं काय नाही. भाजपच्या खासदारांचं काम कसं आहे इथं? अजिबात नाही काम नाही अजिबात. कामच केलेलं नाही तिने. काय हे येतच नाही, 10 वर्ष तर आलेच नाही तिकडं अजून. त्यामुळे चंद्रहार पाटील तुम्हाला योग्य पर्याय वाटतायत? योग्य पर्याय वाटतं. मग आता विशाल पाटलांचं पण चाललंय, चंद्रहार पाटलांचं पण चाललंय, मग कोण फाईट दिलं वाटतंय तुम्हाला? हे चंद्रहार पाटील फाटी जाणार. चंद्रहार पाटील फाईट. 100% पण आता इथं शिवसेनेची बांधणी नाही असं काँग्रेसचे नेते म्हणतायत, तर मग कसं काय ते नाही, जुळवायचं? ते जुळवून घेतली काय अडती नाही एवढे. सगळे मदत करतील वाटते तुम्हाला? 100% उमेदवारी final झाली. 100%. त्यामुळे यावेळेला चंद्रहार पाटलांचं जुळल वाटतंय. एक नंबर जुळणार, काय अडचण नाही. अमर कावरे. आणि गाव कुंडल. याच गावचे आहे तुम्ही? होय. बरं, काय यंदा सांगली लोकसभेत काय होईल वाटतंय? एक तरुण म्हणून काय वाटतंय? काय सांगायचं आता, आम्ही अंगठ बहादूर विश्वजित काँग्रेस. म्हणजे विश्वजित कदम ज्यांना पाठिंबा देतील त्यांचं बळ राहील वाटतंय. हां हां. आता त्यांनी विशाल पाटलांसाठी फिल्डिंग लावली असं दिसतंय. होय होय होय. विश्वजित कदमांचा निर्णय तुमच्यासाठी सर्वस्व आहे, होय. बाकी काय नाही. दादा नमस्कार. काय सांगली काय म्हणते यावेळेला? सांगली चंद्रहार पाटील. चंद्रहार पाटील पर्याय वाटते ती तुम्हाला? बर, काय असं का? असं का? नेतृत्व चांगलं आहे त्यांचं. नेतृत्व चांगलं आहे. खासदारांचं काम कसं आहे? खासदार काय आमच्याकडे फिरागलेच नाही. बर. हॅलो, बोला पहलवान. बाबा नमस्कार. नमस्ते. तुम्ही आता काकड्या घेऊन आला. बस स्टँडमध्ये किंवा बसमध्ये प्रवाशांना काकड्या विकता का तुम्ही? होय. बर, किती वर्षापासून विकताय? मागच्या 40 वर्ष होत आले. या उन्हात अन्नाचं तुम्ही विकताय? होय. बर. पोटासाठी केलं पाहिजे. करावं लागतं. होय. तुम्ही कुठल्या गावचे? कुंडलचं. तिथलेच रहिवासी? होय. बरं, मला सांगा बाबा, तुम्ही लय निवडणुका बघितल्या असतील या, होय. बरोबर का? होय. तुमचं वय किती आता? 69. 69 वय आहे. बरं, काय औंधा काय होईल वाटते सांगली लोकसभेला? काय विशाल पाटील येईल असं म्हणतोय. विशाल पाटील येतील? हो. काय असं का वाटते? वाटतंय म्हणून सांगितलं. मला का वाटतं ह्याच्याशी काय देणं घेणं. मला वाटतंय ते मी सांगितलं. विशाल पाटलांचं जुळल वाटते यावेळेला? मला वाटतंय ते मी सांगितलं. जुळणार का नाही जुळणार काय ठरवलं. नमस्कार. नमस्कार. काय सांगली काय म्हणते यावेळेला? सांगली अधिकारी काय करा, ती मशीन बंद करा. बर. मशीनवर सगळं झोल आहे. ईव्हीएम वरती शंका आहे तुम्हाला? शिक्क्यावर पाहिजे, शिक्क्यावर. तेव्हा बॅलेट पेपरवर पाहिजे.
विशाल पाटील निवडून येणारच, फक्त बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी आमची इच्छा आहे. विशाल पाटील येईल म्हणताय तुम्ही, पण ही गोळमिटा ना की उमेदवारी कोणाला, चंद्रहार पाटलांना का विशाल पाटलांना? चंद्रहार पाटलांना त्याच काय संबंध आहे? विशाल पाटील सांगली जिल्ह्याचा राखीव जागा आहे ना काँग्रेस, सांगली जिल्हा काँग्रेसचाच आहे ना, बालेकिल्ला आहे काँग्रेसचा. काँग्रेस फाईट देऊ शकते भाजपला. हां, देऊ शकते. जर विशाल पाटील असतील संजय काकांच्या विरोधात तर जुळेल. विशाल पाटील निवडून येणार. निवडून येणार होय. विश्वास वाटतोय तुम्हाला? होय, 1,00,000%. 1,00,000%. बरं. काय समस्या काय सांगली या मतदारसंघातल्या समस्या काय आहेत? काय आता चालू आहे बांधकाम, रोडची कामं चालू आहे ती, आता बरेचसे चालू आहेत बरेच काम. भाजप दावा करते की मोठ्या प्रमाणावर विकास केलाय सांगली लोकसभा मतदार. कशाचा विकास केला आहे तेव्हा? घेतंय 10 रुपये आणि देतंय 5 रुपये, 100 रुपये घेतंय आपल्याकडनं आणि देतंय 10 रुपये, असं करतंय. जाहिरातबाजी करतायत नुसतं. जाहिरातबाजी करते नुसतं, काय नाही भाजप काय नाही. त्यामुळे यावेळेला परिवर्तन होईल. परिवर्तन झालं पाहिजे. काय धंदा पाणी काय म्हणतोय? बरं आहे. बरं आहे. बरं आहे. काय औंधा सांगली लोकसभेत काय होईल वाटतंय? काँग्रेस विशाल पाटील. विशाल पाटील येतील. आमदारकीला विश्वजित कदम. त्या आमदारकीला अजून वेळ आहे, पण विश्वजित कदमांची भूमिका फार महत्त्वाची आहे लोकसभेत. पण मग काय किंग मेकर राहतील विश्वजित कदम? एक नंबर ना. पण मतदारसंघ सुटताना दिसेना काँग्रेसला. सुटणार की सुटणार. कोण वाटते भाजपला फाईट देईल असं? विशाल पाटीलच तुम्हाला? विशाल पाटील. मग का खासदारांचं काही काम नाही का चांगलं? काम चांगलं यायचं नाही, पण नवीन आम्हाला खासदार पाहिजे आता. बदल पाहिजे. त्यामुळे विशाल पाटलांच्या तुम्ही पर्याय बघताय? हो, विशाल पाटील. बर. काय निवडणुका आचारसंहिता लागल्या माहित आहे ना? माहिती आहे की. पण काय होईल वाटते यावेळेला सांगलीत? सांगलीत काकाजी आहे ना, हे आपले पैलवान. कुठले पैलवान? हां, कुठले म्हणजे चंद्रहार पाटील? चंद्रहार पाटील. हां, बर. ते येतील वाटते तुम्हाला? का असं का वाटतंय? कारण का गरिबावर अन्याय झालेला पाठीमागं. हम्म, मध्ये झालं होतं कालवा हम्म, मिरज तालुक्यामध्ये. हम्म. अन्याय झालेलं म्हणजे कोणी केलेलं? एक हे पाडले होते, कमानी पाडली होती. हा हा हा. बेडेकचं म्हणताय का तुम्ही? हा 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 हा. त्यामुळं जरा कुणाच्या विरोधात आहे मग तुम्ही आता ती कमान पाडलेली म्हणून? भाजपच्या विरोधात आहे. हां, बरं. म्हणजे भाजपने ती कमान पाडली किंवा त्यांच्या नेत्यांनी पाडली असं तुमचा आरोप आहे? आरोप आहे. अच्छा, त्यामुळे ह्यावेळेला बदल होईल असं वाटतं? हां, बदल होईल. बरं. त्यामुळे चंद्रहार पाटलांना तुम्ही यावेळेला मदत कराल? कराल. नमस्कार. काय सगळे कुंडलकरच का? हा, निवांत बसलाय? बसलोय निवांत. आता काय उद्योग काय निवडणुका आल्या जवळ, आचारसंहिता लागले, बघ काय यंदा वातावरण काय दिसतंय सांगलीत? सांगलीत काय अजून उमेदवार निश्चित नाही. भाजपचं झालंय निश्चित. भाजपचा होऊन आम्ही निर्णय कसा द्यायचा बाबा, कोण तुम्हाला खासदार पाहिजे म्हणून? महाविकास आघाडीतनं दोघांची नावं चर्चेत आहे, विशाल पाटील आणि आता चंद्रहार तो पाटील. एकटा निश्चित झाला म्हटल्याबरोबर गंमत सांगतो तुम्हाला, तो खासदार एकटा निश्चित झाला. आम्ही काय म्हणणार कोण पाहिजे म्हणून सांगायचं. आता ती बाकीची कोण त्याच्यासमोर आहेत माहिती नाही. मग त्यांच्यासमोर योग्य कोण पर्याय, स्ट्रॉंग ऑप्शन तुम्हाला कोण वाटतं? स्ट्रॉंग ऑप्शन विशाल पाटील. विशाल पाटील का? विशाल पाटील का तुम्हाला सक्षम पर्याय वाटतं? सक्षम म्हणजे काँग्रेसचं काम पूर्वीचं इथं आहे. हां, आणि तो काँग्रेसचा उमेदवार आहे म्हणून त्यानं काय फार केलं जिल्ह्यासाठी असा याचा अर्थ नाही, आलं लक्षात. पण तो काँग्रेसचा उमेदवार आहे. तुम्ही फार महत्त्वाचं बोलताय. म्हणजे एक वर्ग असा आहे सांगलीत की तो काँग्रेस पक्षाचा मतदार आहे, म्हणजे तो हाताला मतदान करणारा एक वर्ग आहे. मग त्या जोरावरती त्यांचं बळ वाढेल. नक्की. काय सांगाल? बरोबर आहे त्यांचं म्हणणं, बाकी काय नाही. म्हणजे विशाल पाटील संजय पाटलांना कडवं झुंज देऊ शकते ती. होय, काय वाटते तुम्हाला? विशाल पाटील निवडून येईल की? निवडून येतील? हो, येतील. पण अजून उमेदवारीचा घोळ चाललाय महाविकास आघाडीत. अंतिम टप्प्यात विशाल पाटील निवडून येईल, फिक्स त्यांची फायनल होईल. विशाल पाटलांना दिलं तर 100% फाईट देतील. चंद्रहार पाटील आता नवीन आहेत ना, ते आता ना त्यांचं काही काम नाही अजून तसं म्हणावं. असं विशाल पाटीलचं काम आहे भरपूर पहिल्यांदा. हां, आता नवीन त्यांनी पक्ष प्रवेश केला ना चंद्रहार पाटलांनी. विशाल पाटील पहिल्यापासून त्यांचं घरांदार आहे ना. त्यामुळे इथं काँग्रेसचा उमेदवार असला तर भाजपला फाईट मोठी फाईट होईल, चांगली फाईट होईल. कुंडलच का? तर काय आचारसंहिता लागली, आता लोकसभेचं वारं वाहू लागले जोरात. काय होईल वाटते सांगली लोकसभेत?
काय आता जनतेच्या मनातलं काय ओळखता येत नाही. तू आपण पण जनताच आहे, आपल्या मनात काय आहे नेमकं? काय बदल होईल का काय होईल नक्की सांगता येत नाही. पण जोर तर लोकांचा काय किती झालं, महागाई झाली तरी मोदींच्या बाजूनच लोक प्रलोभनाला बळी पडत आहेत. बघूया आता काय. असं तुम्हाला का वाटतं की म्हणजे हे तुम्ही पण म्हणताय की कितीही महागाई झाली किंवा इतर गोष्टी झालेल्या असल्या किंवा धोरणांच्या बाबतीत जरी अपयशी ठरलेले असले तरी लोकांचा जोरा भाजपच्या बाजूनेच, असं का वाटते तुम्हाला? विरोधी पक्ष कमजोर आहे, पाहिजे तेवढं नेतृत्व त्याच्यामध्ये नाही आहे. ठोस असं काम किंवा विरोध करण्याची वृत्ती लोकांच्यातली किंवा नेत्यांच्यातली पण कमी झालेली आहे. त्यामुळं थोडंसं कमकुवत विरोधी पक्षामुळं एकजुटता होत नाही. फार महत्त्वाचं तुम्ही म्हणताय, म्हणजे विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे लोकांमध्ये ते मुद्दे घेऊन जात नाही. बरोबर आहे. भाजपच्या विरोधात किंवा भाजपच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जाण्यात ते असमर्थ ठरत आहेत. असं एक माझं वैयक्तिक मत आहे. काय सांगाल काका? आम्ही काय सांगतो माहिती आहे का, भाजपचं कामकाज चाललेलं चांगलंच आहे. 70 वर्ष ह्यांनी केलं, काय केलं की ह्यांनी आपली ह्यांच्या पद्धतीवर सगळी गेली. काय देशाच्या विकासाकडे त्यांचं दुर्लक्षच होतं तसं, पण भाजपचा विकास चांगला आहे आता तसा. म्हणजे आता विकास चांगला केला होय, असं होय, म्हणायचं होय, तुम्हाला? होय, भाजपने, होय. काँग्रेसने काहीच केलं नाही. 70 वर्षात त्यांनी दिसतंय की काय केलं विशेष काय केले आता ठोस कामं भाजपने केली. भाजपची करते. होय, परवाशी जाताना का लग्नाला जाताना म्हणते बघा रस्त्यानं गाड्या 100 स्पीडने चालली आहेत. हादरासुद्धा पाणीसुद्धा पोटातला हालत नाही. पहिले बाय डिलिव्हरी होती निम्म्या वाटत. काय सांगाल? काय सांगलीत काय होईल? सांगलीत तर काय वारं जरी असलं तर आता 2 वेळा तो खासदार आला निवडून, तर तिसऱ्या वेळा काय लोक देणार नाहीत त्यांना. ते कारण असं की युवकांचं बेरोजगारीचा प्रश्न आहे. या भाजपनं काय कोणाचं काय केलं नाही. 15ला मोदी देतो म्हणले, त्यांनी काय दिलं नाही. फक्त जाहिरातबाजी करते ते, असंच हे सगळं चालू आहे. प्रत्यक्षात कामं काय नाही. युवकांना काय आहेत का नोकऱ्या? कुठे नोकऱ्या नाहीत, कंगाल झालं. आणि ती कुठं शासनाचं पैसे देऊन मोदीचं 6,000 लोकांना चुत्या बनायचं काम चालू आहे मोदी सरकारचं. ॲक्च्युली भाजपचं काय धोरण नाही. आणि ही भ्रष्टाचाराविरोधात ही लोकांनी मतं आपलून 2 वेळा त्यांना दिली होती. 9ला दिली ती, 14ला दिली ती, 19ला दिली. तर प्रत्यक्षात तिने काय केलं, भ्रष्टाचाराला जवळ घेऊन बसले. अजितदादासारखी माणसं किंवा जे भ्रष्ट नेते आहेत त्यांना सगळ्यांना तिने जवळ केलं. आणि मग त्यातून काय विकास साधणार? ती ज्या गोष्टीसाठी आपण सवतं राहिलो तीच वाटणीला आल्यासारखा प्रकार झाला ना. बरोबर का? लोक नाराज आहेत ह्या सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टीवर नाराज आहेत लोक. त्यामुळे सांगलीत पण बदल होईल वाटतं. 100% बदल होईल. होय. काय सांगाल बाबा? आता ह्यांनी जे सांगितलं तेच माझं मत आहे. 2 वेळा संजय काकांना निवडून दिलं आम्ही, आता तिसरे खेपेल येतील असं नाही. आणि हा सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. प्रकाश बापूंचा, वसुंधरा दादापासून आम्ही काम केलेली माणसं आहे. तेव्हा ते विशाल पाटील आमचे त्यांना उमेदवार मिळावे असं आमचं मत आहे. तुम्ही म्हणताय बाबा वसंतदादांचा बाले किल्ला आहे, पण त्यांनाच आज उमेदवारीसाठी झगडावं लागतं. झगडावं लागतं, बरोबर आहे की. ही कसं असतं, त्यांना द्यावं लागेल असं आमचं प्रामाणिक मत आहे. त्यांना दिलं तरच फाईट होईल. कसं आहे, मोदी सरकार तुमचं काय प्रत्येक मतदाराला 15 लाख रुपये खात्यावर देतो म्हणले 10-15 वर्षामध्ये. किती पैसे लोकांचे जमा केले खात्यावर, हा एक प्रश्न आहेच की. आणि भ्रष्टाचारालाच प्राधान्य या लोकांचं आहे असं आमचंही प्रामाणिक मत आहे. असं त्यामुळं परिवर्तन होईल. परिवर्तन हे अटळ आहे. हो, युद्ध हे अटळ आहे, कुरुक्षेत्र आहे.